वेलकम टू मंजिल ICS. विद्यार्थी मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला कसं वाटते की ॲन्सर रायटिंग करणं हे खूप सोपं आहे. ॲन्सर रायटिंग करणं हे एक रॉकेट सायन्स नाही तर खूप सोपं आहे. इतकं सोपं आहे की मी तुम्हाला एक स्ट्रक्चर देणार आहे. ज्या स्ट्रक्चरमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्या बाबी तुम्हाला पुटअप करायच्या आहेत. ही अतिशयोक्ती नाही तर रिॲलिटी आहे आणि ही रिॲलिटी चेक करायची असेल आणि ॲन्सर रायटिंग स्किल कमी वेळेत डेव्हलप करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या तयारीला मंजिल ICS सोबत एक नवीन दिशा द्या. तर चला स्टार्ट करूया. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये या 3 बाबी ॲड्रेस करणार आहे. पहिली गोष्ट तर व्हाय ॲन्सर रायटिंग ॲट सच इनिशियल स्टेज, की तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो की इतक्या स्टार्टिंगला ॲन्सर रायटिंग का करावं? तर त्याचं आपण उत्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यानंतर व्हॉट इज ॲन्सर रायटिंग, की ॲन्सर रायटिंग ॲक्च्युली आहे तरी काय, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि हाऊ टू थिंक या पैलूमधील आपण स्टार्ट टू एंड अप्रोच, ज्याला आपण SE अप्रोच असं म्हणतो, स्टार्ट टू एंड अप्रोच हा आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहे. वाय ॲन्सर रायटिंग ॲट सच इनिशियल स्टेज हा आपण मुद्दा पहिला ॲड्रेस करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, की अनेक विद्यार्थी असा विचार करतात की आम्ही पहिला अभ्यास करतो, त्यानंतर आम्ही त्याच्या नोट्स बनवतो आणि हे झाल्यानंतर मग आम्ही ॲन्सर रायटिंग करायला स्टार्ट करतो. पण बघा ही एक मेथड काय आहे, ती एक फॉल्टी मेथड आहे, ही चुकीची मेथड आहे. कारण या मेथडमधून ज्या प्रकारची विचारसरणी आपली डेव्हलप होणं गरजेचं होतं, त्या प्रकारची विचारसरणी या मेथडमधून डेव्हलप होत नाही किंवा झाली तरी ती डेव्हलप होण्यासाठी खूप वेळ लागतो. याउलट तुम्ही साधा विचार करा की ज्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ॲन्सर लिहायचे आहेत, त्या स्ट्रक्चरमध्ये विचार करण्याचं कौशल्य आपल्याला सुरुवातीलाच अवगत झालं तर आपल्याला किती फायदा होईल. बघा की जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिला असाल की आपण थंबनेलमध्ये लिहिले की उत्तर लेखनात कोणकोणत्या पद्धतीने विचार करावा. तर मी तुम्हाला सुरुवातीला विचार करण्याच्या पद्धती शिकवणार आहे. बघा ही जर विचार करण्याची पद्धत तुमची विकसित झाली तर तुम्ही त्या पद्धतीने नोट्स बनवू शकता. ओके. आणि या नोट्स तुम्हाला ॲन्सर रायटिंगमध्ये फायदेशीर ठरतील. लक्षात येते का बघा? कारण की या नोट्स जर तुम्ही हॅपहॅझर्ड वेनं बनवलात, कसेही बनवलात, तर याचं नुकसान तुम्हाला एक्झाममध्ये होणार आहे. बघा ही एक गोष्ट तुम्हाला पटते का बघा, की ज्या प्रकारच्या आपल्या नोट्स असतात ना, तर त्याच प्रकारचं रेप्लिकेशन आपल्या ॲन्सर्समध्ये होते. बघा ही गोष्ट लक्षात येते का बघा? आपले जर नोट्स एकदम व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये असतील, तर आपले ॲन्सर देखील त्या स्ट्रक्चरमध्ये बनणार आहेत. आणि आणखीन एक गोष्ट, की ज्या प्रकारच्या आपल्या नोट्स असतात ना, तर तेच आपल्या एक्झाममध्ये लक्षात राहते आणि जे लक्षात राहते ना, तेच आपण एक्झामच्या ॲन्सर शीटमध्ये लिहून येतो. थोडक्यात मला तुम्हाला असं सांगायचं आहे, की नोट्स बनवणे आणि ॲन्सर रायटिंग करणे याच्या आधी देखील एक काय आहे, याच्या आधीची देखील एक स्टेप आहे आणि ती स्टेप म्हणजे विचार करण्याची पद्धत विकसित करणे. हे बघा हे आपण नंतर करण्याची बाब नाही आहे, तरी आपल्याला ड्युरिंग प्रोसेस करावं लागणार आहे, की आपण अभ्यास करत आहे आणि त्या अभ्यास करण्याच्या प्रोसेस दरम्यानच आपल्याला विचार करण्याची पद्धत किंवा विचार करण्याची शैली विकसित करायची आहे. बघा मी वारंवार हा शब्दप्रयोग का करत आहे, की विचार करण्याची शैली डेव्हलप होणं गरजेचं आहे. कारण की याचं उत्तर तुम्हाला मी नेक्स्ट स्लाईडमध्ये देणार आहे, की थिंक फास्ट किंवा विचार करण्याची शैली ही विकसित होणं का गरजेचं आहे. तर बघा व्हॉट इज ॲन्सर रायटिंग. ॲन्सर रायटिंगमध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर थिंक फास्ट आणि दुसरं म्हणजे राईट फास्ट. माझे विचार तुम्हाला पटतात का बघा, की रायटिंग फास्ट असण्यासाठी थिंकिंग फास्ट असणं गरजेचं आहे. बघा मी रिपीट करतो. रायटिंग फास्ट असण्यासाठी थिंकिंग फास्ट असणं गरजेचं आहे. आणि मुळात रायटिंग हा तुमचा प्रॉब्लेम नाही. बघा रायटिंग हा तुमचा प्रॉब्लेम नाही. कारण की बघा रायटिंग तुम्ही शाळेपासून ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत रायटिंग करतच आलेला आहात. आणि इव्हन आपण असं देखील म्हणू शकतो, की ज्या पद्धतीचं रायटिंग आपल्याला UPSC आणि MPSCच्या डिस्क्रिप्टिव्हसाठी करायचं आहे, त्या पद्धतीचं रायटिंग तुम्ही इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीमध्ये ऑलरेडी केलेलं आहात. कारण की बघा आपण इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये आपण संदर्भासह स्पष्टीकरण हे प्रश्न लिहिलेले आहेत बघा. संदर्भासह स्पष्टीकरण. आपण यामध्ये काय करायचो, की संदर्भ द्यायचो, की ही ओळ किंवा हे वाक्य
या धड्यातील किंवा या कवितेतील असून याचे लेखक हे आहेत, असा आपण संदर्भ द्यायचो. त्यानंतर आपण स्पष्टीकरण द्यायचो. स्पष्टीकरणामध्ये आपण जे आपल्याला त्यातून समजलेलं आहे थोडक्यात त्याचा आपण क्रक्स लिहायचो, जे आपल्याला समजले त्यातून. आणि त्यानंतर आपण निष्कर्ष लिहायचो. निष्कर्षमध्ये आपण काय करायचो की या ओळीतून किंवा या वाक्यातून लेखकाला काय सांगायचं आहे हे आपण एकदम शॉर्टमध्ये 1 ते 2 ओळीमध्ये लिहायचो. आता बघा की सेम रेप्लिकेशन जे आहे ते आपल्याला UPSCच्या देखील ॲन्सरमध्ये करावं लागते. आता जे आपण संदर्भाचा स्पष्टीकरणामध्ये जो संदर्भ लिहिला आहे तोच UPSC आणि MPSCतील इंट्रोडक्शन आहे. ओके, इंट्रोडक्शन आहे. बघा हे तुम्हाला माहीत असेल की आपल्याला ॲन्सर जे आहे ते या फॉर्मॅटमध्ये लिहावे लागतात. पहिला आपल्याला इंट्रोडक्शन लिहावी लागते, त्यानंतर बॉडी लिहावी लागते आणि त्यानंतर आपण कन्क्लुजन लिहितो. ओके, जो आपण संदर्भाचा स्पष्टीकरणामध्ये जो संदर्भ लिहिला आहे तोच UPSC आणि MPSCसाठी इंट्रोडक्शन आहे. म्हणजेच त्याच प्रकारचे आपल्याला इंट्रोडक्शन करायचे आहे. त्यानंतर जे आपण स्पष्टीकरण लिहिले आहे तेच मेन बॉडी आहे आणि जे आपण यामध्ये निष्कर्ष लिहिलेला आहे तेच काय आहे UPSC आणि MPSCतील कन्क्लुजन आहे. बघा लक्षात येते का? अर्थातच मी माझं वाक्य पुन्हा रिपीट करतो की रायटिंग हा तुमचा प्रॉब्लेम नाही. तुमचा मेन प्रॉब्लेम जो आहे तो थिंकिंगचा आहे. आणि हा थिंकिंगचा प्रॉब्लेम का आहे तर बघा एक विचार करा की मागील एक 7-8 दिवसापूर्वीच MPSCनं एक नोटिफिकेशन दिलेलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये MPSCनं सांगितले की आम्ही कशा प्रकारचे प्रश्न विचारणार आहे. जर का तुम्ही ती नोटिफिकेशन व्यवस्थित बघितलेलं असेल तर तुम्हाला जाणून येईल की MPSC ही UPSCचा जो पॅटर्न आहे ना प्रश्न विचारण्याचा देखील, सिलेबस तर सेम आहे हे आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे, पण प्रश्न विचारण्याचा पॅटर्न जो आहे तो देखील MPSCचा UPSC प्रमाणेच आहे. आता बघा त्यामध्ये त्या नोटिफिकेशनमध्ये काय दिलेलं की पहिले 10 प्रश्न असतील, पहिले 1 ते 10 प्रश्न जे असतील ते 10 मार्कासाठी असतील असं दिलेलं आहे आणि त्यानंतरचे 10 प्रश्न जे असतील ते 15 मार्कासाठी असतील असं दिलेलं आहे. आणि हा सेम पॅटर्न UPSCमध्ये देखील म्हणजे UPSCचा देखील सेम पॅटर्न आहे. थोडंसं जर का तुम्ही प्रॅक्टिकली बसून प्रत्यक्षात जर का विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की जे 10 मार्काचे जे प्रश्न आहेत ना, 10 मार्काचे प्रश्न असे टोटल 10 आहेत आणि 15 मार्काचे जे प्रश्न आहेत ते टोटल 10 आहेत. आणि साधारणतः UPSCचे विद्यार्थी काय करतात की 10 मार्काचे जे प्रश्न जे आहेत ते 7 मिनिटामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतात. इवन माझी देखील स्ट्रॅटेजी अशीच आहे की 10 मार्काचे जे प्रश्न आहेत हे मार्क आहेत आणि नंबर ऑफ क्वेश्चन आहेत. ओके, 10 मार्काचे जे प्रश्न आहेत ते 7 मिनिटामध्ये सोडवणं गरजेचं आहे. अर्थात इथं तुमचे 70 मिनिटे जातात आणि जे 15 मार्काचे जे प्रश्न आहेत ते 10 असतील टोटल आणि ते आपल्याला 10 मिनिटामध्ये सोडवणं गरजेचं आहे. सॉरी, इथे आपल्याला हे 11 मिनिटामध्ये सोडवणं गरजेचं आहे. अर्थातच तुम्ही इथं बघू शकता की इथं 110 आहे, 70 + 110 हे 180 मिनिटामध्ये आपल्याला हा आपला पेपर कवर करावा लागतो. बघा मी रिपीट करतो, जर का आपल्याला पेपर व्यवस्थित पूर्णपणे कवर करायचा असेल तर जे 10 मार्काचे जे प्रश्न आहेत तर ते आपल्याला 7 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे आणि 10 मार्काचे प्रश्न आपल्याला 150 शब्दामध्ये लिहावे लागतात. त्यानंतर जे 15 मार्काचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला 11 मिनिटामध्ये सोडवावे लागणार आहेत आणि 11 मिनिटात आपल्याला 250 शब्द लिहावे लागतात. आणि थोडंसं जर तुम्ही तुमच्या आसपास UPSC देणारा कोणी विद्यार्थी असेल तर तुम्ही विचारून घ्या की हे सुरुवात करत असताना हे आपलं पेपरच कव्हर होत नाही की इतक्या कमी वेळेमध्ये आपण इतकं जास्त लिहूच शकत नाही. आणि त्याचा मेन प्रॉब्लेम हाच आहे की त्यांचं थिंकिंग काय आहे, थिंकिंग स्लो आहे त्यांचं. बघा लक्षात येते का? रायटिंग तुम्ही जसं की तुम्हाला मागं बोललो की रायटिंग तुम्ही पहिल्यापासून करतच आहात, पण बघा की रायटिंगला आणखीन फास्ट करण्यासाठी तुमचं थिंकिंग फास्ट असणं गरजेचं आहे. बघा एक साधा विचार करा की एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे हेच तुम्हाला कळना झाले तर तुमचे खूप वेळ वाया जाईल. आणि UPSC आणि MPSCमध्ये एखाद दुसरा प्रश्न सोडून येणे हे असं आहे जसं की स्वतःहून आपल्याला एक्झाममधून बाहेर करणे असं आहे. ओके, या सर्व गोष्टींचं तात्पर्य हेच आहे विद्यार्थी मित्रांनो की आपलं थिंकिंग फास्ट असणं गरजेचं आहे आणि हेच आपण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड्रेस करणार आहे. टोटल ही आपली सिरीज 6 ते 7 व्हिडिओची असणार आहे आणि यामध्ये तुमचं थिंकिंग 100% फास्ट होणार. कारण की मी तुम्हाला एक स्ट्रक्चर देणार आहे, जसं की मी तुम्हाला
इंट्रोडक्शन व्हिडिओची देत असतानाच बोललो, की एक स्ट्रक्चर तुम्हाला मी देणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या गोष्टी पुटअप करायच्या आहेत. अर्थातच तुमचं मी थिंकिंग फास्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मग इथे आपल्याला प्रश्न पडतो, की आमची थिंकिंग फास्ट कशी होणार? तर बघा, एक्झाममध्ये इंट्रोडक्शन असते, बॉडी असते आणि कन्क्लुजन असते. याबाबत मी तुम्हाला काय लिहायचं आहे यामध्ये, की हे तुम्हाला मी शिकवणार आहे. आता बघा, यामध्ये ऑलरेडी तुम्हाला एक विचार करून चला, की कसा प्रश्न आला, की काय लिहायचं आहे हे तुम्हाला कळालं, तर तुमची थिंकिंग ऑटोमॅटिक फास्ट होऊन जाईल. आता एक कसं असणार आहे आपण पुढं बघूया, की बघा एक्झाममध्ये आपल्याला इंट्रोडक्शन लिहावी लागते. ओके, सुरुवातीला आपल्याला इंट्रोडक्शन लिहावी लागते. त्यामध्ये आपण या 4 पद्धतीनं इंट्रोडक्शन लिहू शकतो. बघा, त्यामध्ये डेफिनेशन बेस्ड आहे, की आपण इंट्रोडक्शनमध्ये व्याख्या लिहू शकतो, व्याख्या. त्यानंतर आपण करंट अफेअर्स बेस्ड इंट्रोडक्शन लिहू शकतो. त्यामध्ये करंट बेस्ड इंट्रो म्हणजे काय, की आपण फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन लिहिली किंवा रिपोर्ट बेस्ड इंट्रोडक्शन लिहिली. ओके. त्यानंतर आपण हिस्टॉरिकल इंट्रोडक्शन लिहू शकतो. त्यानंतर आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह ही इंट्रोडक्शन लिहू शकतो. आता हे बघा, की इथं तुम्ही फक्त याची शब्द ओळख करून घ्या, की बाबा इंट्रोडक्शन या 4 पद्धतीनं करू शकतो. डेफिनेशन बेस्ड, करंट बेस्ड, हिस्टॉरिकल, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. हे आपण काय याच्यामध्ये लिहिणार आहे आपण इन डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. इथं फक्त तुम्ही शब्द ओळख करून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, की डेफिनेशन बेस्ड आहे ना, तर मोस्टली विद्यार्थी हे डेफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन लिहिणार आहेत, की एखादा प्रश्न आला की चला व्याख्या लिहूया. पण बघा, की थोडंसं विचार करा, की आपण आपलं जर का उत्तर आपल्याला युनिक बनवायचं असेल, थोडंसं वेगळं बनवायचं असेल, तर आपल्याला इतरांपेक्षा थोडंसं वेगळा विचार करावा लागेल. हा वेगळा विचार म्हणजे काय, की आपण करंट बेस्ड इंट्रोडक्शन लिहिली पाहिजे. बघा, करंट बेस्ड इंट्रोडक्शन लिहिण्याचे काय फायदे आहेत? एक तर एक्झामिनरला कळून जाईल, की हा जो विद्यार्थी आहे, याला करंटमध्ये काय काय गोष्टी चाललेल्या आहेत हे त्याला माहीत आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, करंट बेस्ड इंट्रोडक्शन लिहिण्यामुळं तुमचा एक युनिकनेस दिसून येईल. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की मी डेफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन लिहिण्याच्या अगेन्स्टमध्ये नाही किंवा मी तुम्हाला असं सजेस्ट देखील करत नाही, की डेफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन लिहू नका. मला म्हणायचं असं आहे, की बघा तुम्हाला 20 प्रश्न आहेत ना टोटल, त्या 20 प्रश्नामध्ये तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये व्हरायटी होते. समजा तुम्ही डेफिनेशन बेस्ड एक 5 प्रश्न लिहिला, त्यानंतर करंट बेस्ड एक 6-7 प्रश्न लिहा. म्हणजे करंट बेस्ड इंट्रो 6-7 प्रश्नामध्ये करा. मग त्यानंतर काही एक 5-6 प्रश्नामध्ये तुम्ही काय करा, हिस्टॉरिकल बेस्ड करा. मग उरलेल्या काही प्रश्नामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करा. ओके. म्हणजे मला म्हणायचं असं आहे, की 20 प्रश्न आहेत, तर त्या 20च्या 20 प्रश्नामध्ये तुम्ही डेफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन लिहू नका. तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये देखील काय करा, व्हरायटी आणा. आता हे कसे आणायचे हे आपण पुढं बघणारच आहे. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्याआधी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, की जर तुम्हाला असं वाटत असेल, की या व्हिडिओमुळं माझ्या प्रिपरेशनमध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे, मला या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होत आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर इंट्रोडक्शन नंतर आपल्याला मेन बॉडी लिहावी लागते. आता या ठिकाणी देखील तुम्ही काय करा, यांची फक्त शब्द ओळख करून घ्या. इन डिटेलमध्ये आपण काय करणार आहे हे आपण पाहणारच आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट टू एंड अप्रोच जो आहे तो डिटेलमध्ये पाहणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या 5 ते 6 व्हिडिओमध्ये यातील प्रत्येक घटक आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त शब्द ओळख करून घ्या, की बघा आपण काय काय पाहणार आहे, की आपण मेन बॉडी या पद्धतीने लिहू शकतो, की स्टार्ट टू एंड अप्रोचने लिहू शकतो. त्यानंतर कंपोनंट बेस्ड अप्रोचने लिहू शकतो, सिलेबस पॉईंट अप्रोचने लिहू शकतो, त्यानंतर स्टेक होल्डर मॉडेलने लिहू शकतो, त्यानंतर आपण लेवल ॲनालिसिसने लिहू शकतो आणि टाईमलाईन बेस्ड देखील आपण बॉडी लिहू शकतो. बघा, आपण इंट्रोडक्शन लिहिली, त्यानंतर आपण मेन बॉडीबद्दल थोडंफार पाहिलं, त्यानंतर आता आपण कन्क्लुजनकडे येऊया. बघा, कन्क्लुजन पण लिहिणं खूप गरजेचं आहे. कन्क्लुजन आपण म्हणतो ना, की आपण हिंदीमध्ये ऐकलेलं आहे, की बघा, की एक म्हण ऐकलेली आहे, की अंत भला तो सब भला. अंत भला तो सब भला. ओके. आता बघा, की आपण जर का शेवट एक खूप चांगल्या पद्धतीने केलं, तर तिथल्या तिथं आपल्याला 1 ते 1.5 मार्क वाढण्याची शक्यता असते. इवन अर्धा मार्क तर 100% तुमचा वाढूच शकतो. आता बघा, तर आपण कन्क्लुजनमध्ये काय लिहिणार आहे, की बघा आर्ट अँड कल्चरचा जर का विषय असेल, तर आपल्याला बघा स्तुती करायची आहे. बघा, आपण आपल्या संस्कृतीच्या अगेन्स्टमध्ये कधीही बोलू शकत नाही,
की आमची संस्कृतीच खराब आहे किंवा आमच्या संस्कृतीमध्ये हे प्रॉब्लेम आहेत. आपण कन्क्लुजनमध्ये कोणतीही निगेटिव्हिटी दर्शवायची नाही. कन्क्लुजन हे तुमचं पॉझिटिव्हच असायला पाहिजे, स्तुती आधारितच असायला पाहिजे. ओके. त्यानंतर हिस्ट्री आणि जिओग्राफीमध्ये आपल्याला समरी बेस्ड कन्क्लुजन लिहावं लागते. अगेन मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की या ठिकाणी तुम्हाला इन डिटेलमध्ये समजावं अशी अपेक्षा नाही. फक्त तुम्ही शब्द ओळख करून घ्या. हे कसं असते, काय लिहायचं असते आणि काय नाही लिहायचं असते, हे सगळं आपण व्हिडिओमध्ये एक एक मुद्दे पाहणार आहोत. त्यानंतर पॉलिटीमध्ये बघा आपण बॅलन्स्ड कन्क्लुजन लिहितो. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जजमेंट आपल्याला लिहावे लागतात. त्यानंतर संविधान निर्मात्यांचे स्वप्न, की आपण शेवट करत असताना असं आपण म्हणू शकतो की या मुद्द्यामुळं संविधान निर्मात्यांचं हे स्वप्न पूर्णत्वास येईल. अर्थातच हे तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी समजणार नाही आहेत, हे आपण पुढं पाहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा GS 3मध्ये आपल्याला रिफॉर्मिस्ट आणि ऑप्टिमिस्टिक कन्क्लुजन लिहावे लागतात. की आता यामध्ये बघा की गव्हर्नमेंटची एखादी स्कीम आहे आणि ती स्कीम आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की ती स्कीम अपयशी ठरत आहे, पण तरी देखील तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. कारण की बघा शेवटी ॲट द एंड आपण गव्हर्नमेंटसाठी काम करणार आहे आणि गव्हर्नमेंट सर्वंट पब्लिकली कधीही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलत नाही. बघा तुम्ही थोडंसं विचार करा, थोडंसं मागील इतिहास देखील पहा की कोणत्याही गव्हर्नमेंट सर्वंटने पब्लिकली गव्हर्नमेंटची निंदा केलेली नाही. आणि तुम्ही देखील गव्हर्नमेंट सर्वंट बनणार आहात की एखादी स्कीम कितीही अपयशी ठरत असली तरी देखील तुम्हाला असे काही उपाययोजना करायच्या आहेत, असे काही प्रयत्न करायचे आहेत ज्यातून ती अपयशी स्कीम देखील तुमच्या एरियामध्ये ज्या डिस्ट्रिक्टचे तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात किंवा डेप्युटी कलेक्टर आहात, तर त्या एरियामध्ये ती स्कीम यशस्वी ठरू शकते. अर्थातच तुम्हाला यामध्ये बघा की जसं की एक उदाहरण घेऊन चालू की आपल्याला 2025 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची आहे. बरोबर आहे. हे आपलं एक स्वप्न आहे भारत सरकारचं. तर आपल्याला स्पष्टपणे असं वाटत असेल की बाबा शक्य नाही आहे, हे $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करणं शक्य नाही, असं आपल्याला जरी वाटत असेल तरी तुम्हाला कन्क्लुजनमध्ये पॉझिटिव्हच राहणं गरजेचं आहे. कन्क्लुजनमध्ये तुम्हाला हे लिहिणं गरजेचं आहे की वरील उपाययोजनांमधून आपण असा आशावाद बाळगू शकतो की आगामी काळामध्ये भारत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल. म्हणजे सगळं होईल, चांगलं होईल असंच तुम्हाला कन्क्लुजनमध्ये लिहावं लागणार आहे. तर बघा इथून मागं जो आपला सेशन झाला तो एक ओव्हरव्ह्यू होता. प्रत्यक्ष आपल्या व्हिडिओची सुरुवात इथून होत आहे. तर इथून पुढचा एक शब्दाने शब्द व्यवस्थितपणे ऐकत चला. मला तुमचे 100% अटेन्शन म्हणजे तुम्ही 100% इथं प्रेझेन्स आहात किंवा असणं गरजेचं आहे. बघा स्टार्ट टू एंड अप्रोच यामध्ये आपण काय करतो की एखादी जी गोष्ट आहे तर त्या गोष्टीची सुरुवात कशी होते, त्यानंतर ती गोष्ट किंवा ती बाब कोणत्या प्रोसेसमधून जाते आणि त्याचा शेवट कसा होतो हे आपण विचारात घेतो. हे आपण प्रत्यक्षदर्शी करून पाहूया की कसं हे ॲक्च्युलीमध्ये इम्प्लिमेंट होते. आपला पहिला प्रश्न आहे, राईट डाऊन चॅलेंजेस फेस्ड बाय वुमन, की महिला संदर्भात आपल्याला समस्या नमूद करायच्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला असं वाटू शकते की सर हा तर खूप प्रश्न एकदम साधा सोपा आहे, असे प्रश्न आयोग विचारणारच नाही, तुम्ही आम्हाला काय शिकवा लागलेला आहात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो की हे छोटे स्टेप्सच आपल्याला एक ॲनालिटिकल ॲन्सर लिहिण्यासाठी, एक बेस्ट ॲन्सर लिहिण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत. बघा तुम्हाला चांदनी चौक टू चायना या मूव्हीमधील हा तुम्हाला सीन आठवतो का बघा, की यामध्ये अक्षय कुमारला कुंफू शिकायचं असते, पण त्याचे जे ट्रेनर असतात ना तर ते त्याला छोट्या गोष्टी शिकवत असतात आणि ज्यामुळे अक्षय कुमार फ्रस्ट्रेट होत असतो, वैतागतो की मला तर कुंफू शिकायचं आणि माझे जे ट्रेनर आहेत हे मला काय हे साध्या गोष्टी शिकवत आहेत. पण बघा की जेव्हा ते तुम्हाला तो सीन आठवत असेल की जेव्हा ते नावमध्ये बसलेले असतात, नावमध्ये, आणि तेव्हा त्यांच्यावर कोणतरी हल्ला करते आणि जेव्हा हल्ला करते तेव्हा अक्षय कुमारला समजून येते की आपल्या ज्या ट्रेनरने मला जे छोट्या गोष्टी शिकवलेल्या होत्या, ज्यामुळे मी फ्रस्ट्रेट होत होतो, ते छोटे स्टेप्स मला त्यांच्यासोबत लढण्यामध्ये मदत करत आहेत. त्यानंतर पुढं बघा की हा बागी मूव्हीमधील हा एक सीन आहे. हा तुम्हाला आठवत असेल की यामध्ये हा जो हिरो आहे टायगर श्रॉफ, तो जातो त्या शिफुजींकडं, त्यांना म्हणतो की मला मार्शल आर्ट शिकायचे आहे.
आणि मग ट्रेनर त्याला डिरेक्टली मार्शल आर्ट न शिकवता त्याला छोटी-छोटी कामे लावत असतात. तुम्ही त्या चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे, की हा म्हणजे टायगर श्रॉफ फरशी देखील पुसत असतो. ओके. पण यामुळं तो देखील फ्रस्ट्रेट होत असतो. पण नंतर त्याला रिअलाईज होते, की ज्या छोट्या स्टेपमुळं मी फ्रस्ट्रेट होत होतो, वैतागत होतो, ते स्टेप मला आता मोठे स्टेप घेण्यासाठी फायदेशीर ठरतात. आणि त्या शिफुजी नंतर त्यांचा एक डायलॉग आहे बघा, की तुम्हारे ट्रेनिंग की शुरुआत पहले दिन से ही हुई थी, जब तुमने यहाँ कदम रखा था. मला सांगायचं असं आहे मित्रांनो, की आपण स्टेप बाय स्टेप एक-एक पायऱ्या वर चढत जाऊया, की नंतर हे तुम्हाला पुढे येणारच आहे, की आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहे, की फॅक्ट कसे वापरावेत किंवा त्यानंतर दुसरा मुद्दा कीवर्डचा अर्थ काय आहे? त्यानंतर प्रेझेंटेशन कसं करायचं? डायग्राम कशा बनवायच्या? हे ऑलरेडी बघा प्री प्लॅनड आहे, की तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट सांगायची आहे किंवा कोणती गोष्ट द्यायची आहे. याच्याबाबत प्री प्लॅनड आहे सगळं. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तुमच्या सगळ्या डाउट्स क्लिअर होत जातील आणि तुम्ही कमी वेळेमध्ये आन्सर रायटिंग शिकणार. तर चला आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. आपल्याला काय विचारले, की चॅलेंजेस फेस्ड बाय वुमन. महिला संदर्भात आपल्याला समस्या लिहायच्या आहेत. तर आता बघा, की आपण यामध्ये हॅपहॅझर्ड वेनं आपल्याला आन्सर लिहायचं नाही, तर आपल्याला स्ट्रक्चरली विचार करायचा. जसं की आपल्याला आपला अप्रोच आहे, स्टार्ट टू एंड अप्रोच. स्टार्ट टू एंड अप्रोचला आपण इथून पुढं SE अप्रोच असं म्हणूया, एवढं मोठं नाव घेण्याऐवजी. ठीक आहे. या अप्रोचमध्ये आपण काय करतो, की सुरुवातपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास विचारात घेतो. आता बघा आपल्याला महिला संदर्भात प्रश्न आहे, तर महिलेची सुरुवात कुठून होते ते पहा. तर महिलेची सुरुवात बघा, की जन्मापूर्वी, त्यानंतर ती बालवयात येते, त्यानंतर तारुण्यवयात येते आणि मग वृद्धापकाळात जाते. हीच प्रोसेस आहे ना, स्टार्ट टू एंड अप्रोच आपला असाच आहे. तर आता या संदर्भात तुम्हाला या संदर्भात ज्या काही समस्या महिला फेस करतात त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. बघा आपण काय केलं, प्रश्न आपल्याला दिसला, त्यानंतर आपण असा विचार केलो, की यामध्ये स्टार्ट टू एंड कसा होतो. मग स्टार्ट कुठून होते? जन्माच्या पूर्वी, म्हणजे त्यानंतर बालवय असते, त्यानंतर तारुण्य आणि मग वृद्धापकाळ. मग आता तुम्हाला आन्सर लिहित असताना याच्यामध्ये जे काही तुम्हाला माहीत आहे, ज्या काही गोष्टी तुम्हाला माहीत होतात त्या तुम्हाला पॉईंट वाईज यामध्ये लिहित जायचं. आता ते कसं बघा, की आपल्याला महिलांच्या समस्या लिहायच्या आहेत. जन्मापूर्वीच्या काय समस्या असतील हो? थोडंसं विचार करा. जन्मापूर्वी काय होते? भ्रूण हत्या होत असत्या. बघा लक्षात येते का? जन्मापूर्वी भ्रूण हत्या होत असते. हा आपण मुद्दा लिहू शकतो. त्यानंतर बालवयात जेव्हा येते तेव्हा बालवयात काय होते, की दुय्यम वागणूक दिली जाते, की मुलांना प्राधान्य दिले जाते आणि मुलींकडे काय केलं जाते, थोडंसं दुर्लक्ष केलं जाते. ओके. त्यानंतर जेव्हा बघा, की तारुण्य वयात जेव्हा एखादी मुलगी येते तेव्हा काय होते, की त्याला शिक्षणापासून वंचित केलं जाते. लक्षात येते का? बघा आपण कसं विचार करत चाललो आहे, की शिक्षणापासून वंचित. मग तिचा विवाह होतो. मग त्या विवाहानंतर पण त्याला कौटुंबिक हिंसेला सामोरं जावं लागते. मग हुंडाबळी आहे. ठीक आहे. मग त्यानंतर आपण वैवाहिक जीवनात अजून आपण तारुण्यवयात आपण काय पाहू शकतो, की वैवाहिक बलात्कार होत आहेत. लक्षात येते का? बघा हे तुम्हाला मुद्दे माहीतच असेल, वारंवार न्यूजमध्ये आहे ते. वैवाहिक बलात्कार होत आहे. त्यानंतर अजून आपण पाहू शकतो, की त्यांची काय होते, छेडछाड होते. विनयभंग करण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. बालवयामध्ये आपण अजून एक प्रॉब्लेम लिहू शकतो, की बालविवाह त्यांचा केला जातो. ओके. यानंतर वृद्धापकाळाचे मुद्दे आपण येथे घेऊया. वृद्धापकाळामध्ये काय काय होते बघा, एक कन्सेप्ट आहे, की त्याला आपण वैधव्य संकट असं म्हणतो. वैधव्य संकट. आता यामध्ये काय होते बघा, की पुरुषांपेक्षा ना महिलेचं वय जास्त असते आणि अशावेळी जेव्हा पुरुष जेव्हा काय होतो मृत्युमुखी पडतो, अशावेळी महिलांना एकांतात जीवन जगावं लागते. त्यामुळं याला एक कन्सेप्ट याला आपण असं म्हणतो, की वैधव्य संकट. मग यामुळे त्यांना एकटे पडल्यामुळं मानसिक त्रास सहन करावा लागतो. ओके. त्यानंतर वृद्धापकाळच्या त्यांच्या इतर समस्या आहेत, की त्यांना म्हणजे आजारपणाने ते त्रस्त असतात. ओके. आता बघा, एक तुम्हाला मुद्दा लक्षात येत असेल, की आपण जर का या पद्धतीने जर का विचार केला ना, स्टार्ट टू एंड अप्रोच, यामुळं तुम्ही हॅपहॅझर्ड वेनं कसंही पॉईंट लिहिणार नाही. की एक साधा विचार करा, की एक स्टुडंट आहे, ज्यानं सुरुवातीला हा मुद्दा लिहिलेला आहे, त्यानंतर मग कुठेतरी हा मुद्दा लिहिला, मग हा बलात्कारचा मुद्दा लिहिला, मग भ्रूणहत्येचा मुद्दा लिहिला. हा कसा झाला, की हॅपहॅझर्ड वेनं झालेला आहे, की जसं लक्षात येईल त्यानं तसं पुट करत गेला.
जसं लक्षात येईल तसं त्यानं लिहित गेला. याऐवजी थोडंसं तुम्ही विचार करा की एक दुसरा स्टुडंट आहे ज्यानं या पद्धतीने लिहिला, एक स्ट्रक्चरली वेनं त्यानं लिहिला की स्टार्टिंग कशी होते, मग काय होत जाते, त्यानंतर काय होते, मग एंड कसा होतो. म्हणजे एक तुम्हाला हा अप्रोच काय लक्षात येते का बघा, की यामुळे एक्झामिनरला देखील कळून जाईल की बाबा याला स्ट्रक्चरली विचार देखील करता येते आणि यानं किती, आता बघा की यामध्ये आपण किती पॉईंट जनरेट केलेत बघा. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मुद्दे आपण लिहिलेले आहेत यामध्ये, 9 मुद्दे. आणि साधारणतः आपण डायरेक्टली जर का विचार करायला गेलो तर आपण 4 ते 5 सुद्धा पॉईंट विचार करू, म्हणजे आपल्याला विचारात देखील येत नाहीत. लक्षात येते. म्हणजेच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की स्टार्ट टू एंड अप्रोच जो आहे SE अप्रोच, हा तुम्ही काय करा की याबाबत थोडंसं विचारविमर्श करत चला की याला आपण पुढं कुठं कुठं वापरू शकतो. आणि त्या अनुषंगाने विचार केल्यानंतर 1-2 पॉईंट आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहेत. 1-2 पॉईंट जरी लिहिले तर आपल्याला 8 आपले मुद्दे लिहून येतात. ओके. जे काही पॉईंट सांगितले जात आहेत ते सायमल्टेनियसली लिहित देखील चला, ज्यामुळे तुम्हाला नंतर रिव्हिजन करत असताना याचा फायदा होईल. यानंतर तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न, मेन्शन द ॲप्लिकेशन ऑफ ई टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये, कृषी क्षेत्रामध्ये ई तंत्रज्ञानाचा आपल्याला उपयोजन, ई तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला लिहायचा आहे. तर मग आपण आपल्या इथं काय करू, SE अप्रोच आपण लावू. बघा SE अप्रोच कृषीमध्ये सर्वात पहिला काय होते हो, शेतकरी जो असतो तो पहिला काय करतो, हवामानाचा अंदाज घेतो, बरोबर आहे ना. आता बघा कृषीची स्टार्टिंग कशी होते बघा, कृषीमध्ये SE अप्रोच आपल्याला लावायचा आहे. कृषीमध्ये शेतकरी पहिला काय करतो, हवामानाचा अंदाज घेतो, मग तो प्रत्यक्षात कृषी करतो. मग कृषी करत असताना त्यामध्ये काहीतरी त्याला समस्या भेडसावतात, समस्यांना सामोरं जावं लागते आणि मग शेवटी काय होते की त्याचं जे उत्पादन आहे ते वितरण होते. असं हे काय आहे की एक प्रोसेस आहे, बरोबर आहे. पहिला हवामानाचा अंदाज घेतो, मग कृषी कार्य केलं जाते, मग कृषीमध्ये काहीतरी समस्या येतात आणि मग शेवटी काय करतो, जे काय आपण उत्पादन केलेलं आहे तो शेतकरी वितरित करतो. असाच हा SE अप्रोच आहे, बरोबर आहे ना. कृषी कार्याची अशीच स्टार्ट होते आणि शेवट असाच होतो. तर आता आपल्याला आहे ना या संदर्भात 1-2 पॉईंट लिहित जायचे आहेत. तर आता बघा, हवामानाचा अंदाज वर्तवण्यात ई तंत्रज्ञान कसं फायदेशीर ठरत आहे. आता बघा, एक साधं स्टेटमेंट आपण कसं बनवू शकतो की SMS च्या आधारे हवामानाचा अंदाज कळवला जातो, बरोबर आहे. आपल्याला SMS द्वारे म्हणजे लक्षात येते की गव्हर्नमेंट काय करते आपल्याला की हवामानाचा अंदाज SMSच्या द्वारे सांगते. ओके, ठीक आहे. आपण एक पॉईंट लिहिला. पुढचा पॉईंट, प्रत्यक्ष आपल्याला कृषी कार्य आता करायचं आहे की आता पण बघा की कृषी कार्य करत असताना आपल्याला मृदेची कार्यक्षमता पाहावी लागते. मग आता शेतकरी यामध्ये काय करतो, मृदेची कार्यक्षमता तपासून पाहण्यासाठी एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे ज्याला आपण म्हणतो सॉईल हेल्थ कार्ड. ओके, सॉईल हेल्थ कार्ड हे देखील काय एक ई टेक्नॉलॉजी आहे, बरोबर आहे. त्यानंतर मृदेची कार्यक्षमता पहिले अजून प्रत्यक्षात काय करतो शेतकरी बघा की जमिनीची आर्द्रता मोजणे. ओके, जमिनीची आर्द्रता मोजणे किंवा सिंचन प्रणालीचं नियंत्रण हे ते मोबाईलच्या द्वारे करत आहे. बघा, लक्षात येते का, आर्द्रता मोजणे, सिंचन प्रणालीचं नियंत्रण मोबाईलच्या द्वारे करत आहे. लक्षात येते, मोबाईल ई टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर पुढं बघा की शेतीमध्ये त्याला काही गुंतवणूक कमी पडली तर किसान क्रेडिट कार्ड याच्या सहाय्याने त्याला पत उपलब्ध करून दिलं जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, कृषीतील समस्या सोडवण्यासाठी पुसा कृषी ॲप आहे. या ॲपच्या सहाय्याने काय करतो शेतकरी की आपल्या समस्या तो यामध्ये मांडू शकतो आणि यामध्ये त्याला रिप्लाय मिळतात. त्यानंतर उत्पादन वितरण करायचं आहे. सगळं झालं, हवामानाचा अंदाज घेतला, कृषी कार्य केलं, कृषीतील समस्या सोडवल्या. आता आपल्याला उत्पादन वितरित देखील करायचं आहे ना, त्यासाठी आपल्याला ई नाम आहे. ई नामच्या सहाय्याने काय होतं आहे की मागणी पुरवठ्याचा अचूक दर समजत आहे. आता बघा, एक ओव्हरऑल विचार करा की या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. एक हा पुसा कृषी ॲप जर का सोडला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत की नाही. बघा, SMS माहिती आहे की नाही, SMSच्या द्वारे तुम्हाला काय होते की कळवलं जाते हे माहिती आहे. सॉईल हेल्थ कार्ड आपण वाचतोच. मग ते MPSCचा जो ट्रॅडिशनल पॅटर्न आहे MCQ टाईप, त्यामध्ये देखील आपण हे आपल्याला वाचण्यात येते की सॉईल हेल्थ कार्ड आहे.
त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड हे देखील आपल्या वाचनात असते, हे देखील आपण अनेक वेळा वाचतो. त्यानंतर ई-नाम हे तर आपल्याला तोंडपाठ आहे की आपण कृषीमध्ये हे वाचतच असतो. आता बघा मला सांगा, यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट माहीत नव्हती? लक्षात येते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. फक्त एक स्ट्रक्चरली वेनं जर का तुम्ही ऑर्गनाईज केला आणि हे जर का स्किल तुम्ही अडॉप्ट केला, तर तुमचं थिंकिंग फास्ट होऊन जाईल आणि रायटिंग पण फास्ट होईल. की बघा आपण काय केलं, एक थोडक्यात आपण ओव्हरव्ह्यू घेऊ की कृषीची सुरुवात कशी होते ते आपण पाहिलं की हवामानाचा अंदाज असतो, मग प्रत्यक्षात कृषी कार्य असते, कृषीतील समस्या सोडवण्याच्या असतात आणि उत्पादन आपल्याला वितरित करायचं असते. आणि यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या आपण पुटअप करत गेलो. ओके, या पद्धतीनं आपण जर का प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पॉईंट देखील जास्त मिळतील. आता बघा यामध्ये आपण किती पॉईंट लिहिले आहेत? 1 2 3 4 5 6 पॉईंट आपण लिहिलेत. झालं आपलं काम इथं. 6 पॉईंट आपण लिहिलेले आहेत. ओके, लक्षात येते. यानंतर पुढचा प्रश्न पहा, मेन्शन द प्रॉब्लेम इन द इंडियन ॲग्रिकल्चर. कृषीमध्ये काय काय समस्या आहेत ते आपल्याला इथं लिहायचे आहेत. सेम आपला अप्रोच SE स्टार्ट टू एंड अप्रोच. थोडंसं आता मला तुम्ही सांगा की ॲग्रिकल्चरची सुरुवात कशी होते आणि शेवट कशी होते. आता जे मागं सांगितलेलं आहे तोच अप्रोच इथं तुम्ही लावू पण शकता आणि तुम्ही स्वतः देखील काही वेगळे विचार करू शकता. तुमच्या परिप्रेक्षात कृषीची सुरुवात आणि शेवट काही वेगळंच असतील. आता बघा आपण पाहूया प्रत्यक्षात. मला जे सुचलेले पॉईंट आहेत ते कसे आहेत बघा, की काही पेरणीपूर्व समस्या आहेत. ओके, मग शेतकरी पेरणी करतो, बरोबर आहे, हीच प्रोसेस आहे स्टार्ट टू एंड अप्रोच. पेरणीनंतर कापणी करतो, कापणीनंतर विपणन करतो. विपणन म्हणजे मार्केटिंग. ज्यांना माहीत नसेल त्यांनी नोट डाऊन करू शकता. विपणन म्हणजे मार्केटिंग, हीच प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस म्हणजे एक्झॅक्टली हीच असेल असं नाही, तुमच्यासाठी काही वेगळे मुद्दे असतील. ओके, तुमच्यासाठी स्टार्ट टू एंड अप्रोच हा वेगळा असेल. तर आपण पाहूया की यामध्ये आपण कसे पॉईंट जनरेट करू शकतो. बघा, पेरणीपूर्व समस्या आहेत. यामध्ये आपण काय लिहू शकतो? पेरणीपूर्व एक बघा, मान्सूनवरील अवलंबित्व आहे. मान्सूनवरील अवलंबित्व अर्थात शेतकऱ्याला पावसाची वाट बघत बसावी लागते बघा, त्याला आपण मान्सूनवरील अवलंबित्व म्हणतो. त्यानंतर अजून काय आहे पेरणीपूर्व समस्या, की शेतजमिनीचं जे आहे ते तुकडीकरण झालेलं आहे. शेतजमिनीचे तुकडीकरण, आपण ज्याला साध्या भाषेमध्ये भावाभावाच्या भांडणामुळे शेतजमिनीचं फूट पडलेलं असं म्हणतो, त्यालाच आपण एक चांगली ही टर्म आहे शेतजमिनीचे तुकडीकरण. त्यानंतर बघा आपण प्रत्यक्षात जेव्हा पेरणी करतो त्यावेळी काय समस्या आहेत बघा. आता बघा यामध्ये आपण लिहू शकतो की मृदेच्या कार्यक्षमतेत घट झालेली आहे. ओके, मृदेच्या कार्यक्षमतेत घट झालेली आहे. त्यानंतर आपण काय लिहू शकतो पुढं, की उत्पादकता देखील घटलेली आहे. उत्पादकता ज्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणतो, उत्पादकतेत घट झालेली आहे. पुढं आपण सिंचनविषयक समस्या आहेत. ओके, सिंचनविषयक समस्या. सिंचन म्हणजे काय, की शेतकरी जो आहे तो पावसाच्या पाण्या व्यतिरिक्त ज्या काही माध्यमातून शेतीला पुरवठा केला जातो त्याला आपण सिंचन म्हणतो. की पाणीच उपलब्ध नाही, कालवे काय झालेले आहेत की वाळून गेलेले आहेत किंवा सुकलेले आहेत. त्यानंतर अजून आपण काय लिहू शकतो बघा यामध्ये. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा, कापणी. आता आपण काय केलं, पेरणीपूर्व समस्या बघितल्या, पेरणी बघितली, पेरणीनंतर आपण कापणी करतो. कापणीमध्ये काय आहे बघा, की हवामान बदलामुळे काय झालेलं आहे, हवामान बदलामुळे पिकांचं नुकसान होत आहे. बदलामुळे पिकांचे नुकसान होत आहे. बघा लक्षात येते का? हे मुद्दे तुम्ही सोबत लिहित चला, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. जसे की बघा आम्लवर्षा होते, झाल्यामुळे काय होते, पिकांचं नुकसान होते. त्यानंतर महापूर येतो, गारपीट होते. ओके, महापूर येतो, गारपीट होते. त्यानंतर ते किडीचा प्रादुर्भाव वाढतो. ह्या सगळ्या समस्या आहेत. कापणी दरम्यान ह्या समस्या आपल्याला उद्भवतात. त्यानंतर विपणनामध्ये काय समस्या आहे बघा. विपणन म्हणजे आपण मार्केटिंग. जेव्हा आता शेतकऱ्याने सगळं केले, पेरणी केली, कापणी केली, आता उत्पादन त्यानं बनवलेलं आहे, आता त्याला विकायचं आहे ते. आता त्यामध्ये काय समस्या आहेत, की बघा महाग वाहतूक आहे. वाहतूक काय आहे, महाग आहे. आता बघा खेडेगावातील एखादा शेतकरी आहे आणि बाजारपेठ खूप लांब आहे, तर तर ते वाहतूक परवडणार आहे का हो त्याला? नाही, हा ना. तर ही एक समस्या आहे, महाग वाहतूक आहे. त्यानंतर एक म्हणजे चांगला मुद्दा जो आपल्याला सर्वांना माहिती आहे, की मध्यस्थांद्वारे शोषण होते, ज्याला आपण अडते म्हणतो बघा. अडते जे मध्यस्थी असतात. आता हे मध्यस्थी काय करतात, की शेतकऱ्यांकडनं कमी किमतीत उत्पादन घेतात आणि जे अंतिम ग्राहक आहेत त्यांना जास्त किमतीत विकतात. अर्थात शेतकऱ्यांपेक्षा या मध्यस्थांना जास्त फायदा होतो.
ओके, हा मुद्दा तुम्ही लिहू शकता की मध्यस्थी शोषण करत आहेत. त्यानंतर सदोष वजन आणि मापे आहेत. वजन मापे ज्यांना आपण वजन करत असतो, ओके, ते काय आहेत, दोषपूर्ण आहेत. त्यानंतर बघा, ह्या तुम्ही पद्धतीनं असा विचार करू शकता. चला आपण थोडक्यात ओव्हरव्ह्यू घेऊया की आपल्याला बघा काय होता प्रश्न, इंडियन ॲग्रिकल्चरवर प्रश्न आपल्याला विचारलेला होता. यामध्ये मी SE अप्रोच लावला की कृषीचा स्टार्टिंग कशी होते, कृषीचा एंड कसा होतो, तो आपण विचार करत गेलो आणि त्यामध्ये एक पॉईंट लिहित गेलो. ओके, आपण एक पॉईंट काय करत गेलो, विचारात घेत गेलो. आता बघा, हे तुम्हाला मुद्दे माहीत नव्हतेत का, की मान्सूनवर अवलंबित्व आहे, शेतजमिनीचं तुकडीकरण झालेलं आहे, उत्पादकतेत घट झालेली आहे, सिंचनविषयक समस्या आहेत, त्यानंतर महापूर, गारपीट, मध्यस्थांवरील शोषण, हे ऑलरेडी आपल्याला सगळे मुद्दे माहीतच आहेत. फक्त एक म्हणजे मी वारंवार यासाठी सांगत आहे की तुमच्या हे डोक्यामध्ये फिक्स बसावं की एक स्ट्रक्चरमध्ये विचार करा की स्टार्टिंग कशी होते, एंड कसा होतो. ओके, आपला पुढचा प्रश्न पहा की आपल्याला विचारले की मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ पॉप्युलेशन एज्युकेशन पॉलिसी. पॉप्युलेशन एज्युकेशन पॉलिसीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? पॉप्युलेशन एज्युकेशन म्हणजे काय थोडक्यात, की आपली जी लोकसंख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात काय झालेली आहे, वाढलेली आहे आणि त्या संदर्भात आपण काय करताय, प्रयत्न करता आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते थोडक्यात लक्षात येते. आपली लोकसंख्या जी वाढत आहे ती वाढीसाठी आपल्याला लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात एक आपलं धोरण आहे ज्याला आपण पॉप्युलेशन एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतो आणि त्या धोरणाची आपल्याला उद्दिष्टे विचारलेली आहेत. एक गोष्ट मला तुम्हाला इथं सांगायची आहे की बघा, की भारत सरकारचे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अनेक अशा पॉलिसी आहेत आणि खूप साऱ्या पॉलिसी आहेत. आता बघा की आपण एवढ्या सगळ्या पॉलिसी लक्षात नाही ठेवू शकत की A to Z आपण सगळ्या पॉलिसी, हेल्थ रिलेटेड पॉलिसी आहे, एज्युकेशनची पॉलिसी आहे, त्यानंतर हे पॉप्युलेशन एज्युकेशनची पॉलिसी, असे खूप साऱ्या पॉलिसी आहेत. तर त्या आपण सगळ्या नाही लक्षात ठेवू शकत. तर अशा वेळी काय करायचं, आता या ठिकाणी बघा तुम्हाला ह्या पॉप्युलेशन एज्युकेशनवर प्रश्न आहे, या पॉलिसीवर प्रश्न आहे. या ठिकाणी जर तुम्हाला हेल्थ रिलेटेड पॉलिसी विचारली तरी देखील सेम अप्रोच वापरायचा. आपला कोणता अप्रोच आहे, स्टार्ट टू एंड अप्रोच. आता यामध्ये बघा की कोणती एखादी पॉलिसी असेल तर त्या गव्हर्नमेंटचा सगळ्यात पहिला एम काय असते हो, स्टार्ट टू एंड कसा होतो, की गव्हर्नमेंट सगळ्यात पहिला काय विचार करते की जनजागृती व्हावी. बरोबर आहे, जनजागृतीनंतर सर्वांचा सहभाग मिळावा. आता आपण स्टार्ट टू एंड कसा, म्हणजे सुरुवात कशी आणि शेवट कशी होत जातो हे आपण पाहत आहे. ठीक आहे, सर्वांचा सहभाग मिळावा. त्यानंतर आता बघा जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे ते आता आपण इथं येणार, लोकसंख्या संरचनेत सुधार व्हावा. आता इथं समजा हेल्थवर प्रश्न विचारलेला असेल तर लोकांच्या आरोग्यात सुधार व्हावा. एज्युकेशनवर प्रश्न विचारलेला असेल तर हा पॉईंट तुमचा बदलेल, इथं शिक्षण येईल. शिक्षणावर प्रश्न विचारला तर इथं शिक्षण येईल. त्यानंतर काही गोष्टींना आपल्याला चालना देते गव्हर्नमेंट आणि मग नंतर शेवटी काय, अभिप्राय आधारित सुधारणा. ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फीडबॅक बेस्ड इम्प्रूव्हमेंट. काय म्हणतो, फीडबॅक बेस्ड इम्प्रूव्हमेंट. आता बघा ह्यामध्ये आपण कसे पॉईंट जनरेट करू शकतो ते आपण पाहूया. ठीक आहे, लक्षात येते. आपण स्टार्ट टू एंड अप्रोच आपण पाहत होतो. त्यामध्ये आपण पहिला जनजागृती केली, सर्वांचा सहभाग घेतला. जे आपल्याला पॉलिसी विचारल्या त्याचं नाव टाकायचं आणि त्यामध्ये सुधारणा घडवायची आहे. मग काही गोष्टींना चालना द्यायची आणि मग शेवटी अभिप्राय आधारित सुधारणा. आता यामध्ये आपण एक पॉईंट विचार करत जाऊया. जनजागृतीत आपण काय लिहू शकतो की लोकसंख्या आपली वाढत आहे तर त्याचे आपण दुष्परिणाम लोकांना समजावून सांगणे हे आपण करू शकतो. म्हणजे जनजागृतीत हेच केलं जाते. ओके, सर्वांचा सहभाग. आता सर्वांचा सहभाग म्हणजे काय बघा की यामध्ये लोक आले. त्यानंतर काही सिव्हिल सोसायटी आल्या ज्याला आपण नागरी संस्था असे म्हणतो. सिव्हिल सोसायटीमध्ये आपण NGO पाहतो आणि इतर अशा अनेक ऑर्गनायझेशन आहेत ज्या गव्हर्नमेंटचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते फुलफिल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग यांचा सहभाग घ्यायचा आपण की NGOच्या माध्यमातून आपण एखादे कॅम्पेन वगैरे लावू शकतो. ओके, लोकसंख्या संरचनेत सुधार घडवून आणायचा की यामध्ये आपण कोणता मुद्दा लिहू शकतो की यामध्ये आपण हा मुद्दा लिहू शकतो की डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्याशास्त्रीय लाभांशचा पुरेपूर वापर करून घेणे. ओके, त्यानंतर त्यांना योग्य अशी संसाधने पुरवणे जेणेकरून भारताच्या विकासात त्यांचा हातभार लागेल. हा आपण मुद्दा लिहू शकतो यामध्ये. मग आता काही गोष्टींना चालना आपल्याला द्यावी लागते. आता बघा पॉप्युलेशन एज्युकेशनचा प्रश्न आहे ना, पॉप्युलेशन एज्युकेशन अर्थात लोकसंख्या वाढत आहे
तर आपण कोणत्या गोष्टींना चालना देणार की एकतर सर्वात पहिला काय की जबाबदारीपूर्ण किंवा जबाबदारीयुक्त लैंगिक वर्तन जबाबदारीयुक्त लैंगिक वर्तन करण्यास चालना देणे. त्यानंतर यामध्ये आपण लिहू शकतो की गर्भनिरोधक साधने जी आहेत तर त्यांच्या वापरास प्रोत्साहन देणे हे आपण लिहू शकतो. त्यानंतर अभिप्राय आधारित सुधारणा की एखादी स्कीम आहे एखादी पॉलिसी आहे तर ती 100% सुरुवातीपासून 100% बरोबर असेल असं नाही की आपल्याला लोकांचा जो अभिप्राय येत आहे त्यानुसार त्यामध्ये आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे. मग आपण शेवटी हाच मुद्दा आपण परत रिपीट करू शकतो की गरजेनुसार किंवा काल सुसंगत सुधारणा घडवून आणणे. बघा लक्षात येते का की जे मुद्दे आपल्याला माहीत देखील नव्हते तर ते देखील आपण काय केलं की एक आपलं स्ट्रक्चर आपल्या डोक्यात फिक्स होतं की बाबा मला स्टार्ट टू एंड अप्रोच वापरायचा आहे. आता बघा की 20च्या 20 प्रश्नामध्ये स्टार्ट टू एंड अप्रोच लागेल असं नाही. आपण मेन बॉडी जेव्हा पाहिलेली होती मागं आपण मेन बॉडी जेव्हा जी पाहिली त्यामध्ये मी टोटल 6 अप्रोचेस नमूद केलेले आहेत बघा की SE अप्रोच असेल, लेवल असेल, त्यानंतर कॉम्पोनंट असेल, असे 6 अप्रोच आपल्याला वापरायचे आहेत. हा आपला मेन मुद्दा इथला आजचा जो विषय आहे तो स्टार्ट टू एंड अप्रोच कसा वापरायचा त्या रिलेटेड आहे आणि पुढचे जे आपले व्हिडिओ असतील तर ते या वेगवेगळ्या 6 अप्रोचवर असतील. ओके, लक्षात येते. बघा पुढचा प्रश्न बघा, व्हॉट आर द कॉम्पोनंट ऑफ नॅशनल लँडस्लाईड रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. राष्ट्रीय स्तरावरील भूस्खलन जोखीम व्यवस्थापन रणनीतीचे घटक कोणते कोणते आहेत तर ते आपल्याला लिहायचे आहेत. आता बघा एक साधा विचार करा की ही एक आपत्ती आहे, बरोबर आहे, डिझास्टर आहे आणि आपल्याला GS 3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक आहे. आता बघा की एखादी आपत्ती आहे, कोणती आपत्ती येऊ दे, यामध्ये त्सुनामी येऊ दे किंवा कोणती आपत्ती असू दे, भूकंप असू दे, महापूर असू दे, सगळ्यांसाठी हेच पॉईंट लागू होतात. ओके, तर ते काय यामध्ये स्टार्ट टू एंड अप्रोच कसा वापरायचा तर ते आपण पाहूया की बघा आता यामध्ये स्टार्ट टू एंड अप्रोच बघा की आपण बघा भूस्खलनापूर्वी काहीतरी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, भूस्खलनादरम्यान काहीतरी करावं लागतील आणि भूस्खलन झाल्यानंतर काहीतरी आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यावे लागतील. या ठिकाणी तुम्हाला वेगळा प्रश्न आला, लँडस्लाईडऐवजी मागं ज्या आपत्ती सांगितल्या त्या आल्या तर इथं फक्त तुमचा शब्द बदलेल, बाकी सर्वच्या सर्व काय असणार आहे, सेमच असणार. आता बघा यामध्ये आपण कोणते कोणते पॉईंट लिहू शकतो की भूस्खलनापूर्वी आपण काय करू शकतो बघा की एकतर आपण काय करू शकतो, जोखीमयुक्त क्षेत्र जे आहे, आता स्टार्ट टू एंड बघा कसे स्टार्ट होते की पहिला आपण काय करणार, भूस्खलनापूर्वी काय करणार, जोखीमयुक्त जे क्षेत्र आहे त्याची ओळख पटवणे. त्यानंतर अर्ली वॉर्निंग सिस्टीम आपण डेव्हलप करणार, बरोबर आहे, अर्ली वॉर्निंग सिस्टम, त्याला आपण पूर्व चेतावना प्रणाली म्हणतो. ओके, त्यानंतर जे भूस्खलनग्रस्त जे क्षेत्र आहे तिथं जे अनधिकृत बांधकाम होत आहेत तर त्याला आपण प्रतिबंध करणार, बरोबर. एक सुरुवात ते शेवट कसा जातो हे आपण बघत आहे. त्यानंतर अशा जे क्षेत्र आहेत तर तेथील लोकांचं स्थलांतर होणं गरजेचं आहे, त्या लोकांचं स्थलांतर आणि पुनर्वसन. ओके, बरोबर आहे का. त्यानंतर बघा आता भूस्खलनापूर्वी आपण ह्या गोष्टी केल्या, आता जेव्हा ॲक्च्युली भूस्खलन होईल तर त्यावेळी आपल्याला काय करावं लागणार आहे की सगळ्यात पहिला आपला त्वरित प्रतिसाद असला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो प्रॉम्प्ट रिस्पॉन्स. ओके, नाहीतर असं होऊ नये की भूस्खलन झाले सकाळी आणि आपली टीम पोहोचल्या रात्री, असं नाही. तर आपला त्वरित प्रतिसाद असला पाहिजे की संबंधित क्षेत्रामध्ये अन्न व औषधांचा पुरवठा करायला आपला पाहिजे. त्यानंतर रेस्क्यू फोर्स वगैरे आपल्याला तिथं पाठवायला पाहिजेत. प्रसारमाध्यमांच्याद्वारे आपल्याला चेतावणी द्यायला पाहिजे की या ठिकाणी असे भूस्खलन झालेलं आहे त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावे. प्रसारमाध्यमांचा आपण वापर करायला पाहिजे. ओके, त्यानंतर भूस्खलन आता झालेलं आहे, आता भूस्खलनानंतर आपल्याला काय करावं लागेल की जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसान भरपाईसाठी आपल्याला विमा पाहिजे, बरोबर आहे. नुकसान भरपाईसाठी विमाची तरतूद करायला पाहिजे. आणि दुसरा आपण यामध्ये काय पॉईंट लिहू शकतो की या आपत्तीच्या अनुभवातून आगामी आपत्तीसाठी आपल्याला सज्ज राहणं गरजेचं आहे. बघा लक्षात येते का की एखादा प्रश्न आहे तर आपण त्यामध्ये काय केलं की स्टार्ट टू एंड अप्रोच कसा वापरायचा ते आपण पाहत आहे. पुढचा प्रश्न पहा, व्हॉट आर द इम्पिडिमेंट्स इन मॅनेजिंग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. घनकचरा व्यवस्थापनात काय काय अडथळे येतात तर ते आपल्याला यामध्ये नमूद केलेलं आहे.
तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा आणि काय करा, एक विचार विमर्श करा की यामध्ये मी स्टार्ट टू एंड अप्रोच कसा लावू शकतो. एक घनकचरा आहे तर त्याची सुरुवात कशी होते, काय होते, मग शेवट कसा होतो, याचा थोडंसं विचार करा. ज्यामुळं काय होईल की म्हणजे जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर त्याच्यातून एक ब्रेनस्टॉर्मिंग होईल, विचारमंथन होईल आणि ते विचार तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसतील. थोडंसं विचार करा की यामध्ये कसं आपण लावू शकतो घनकचरा आणि यामध्ये SE अप्रोच कसा लावू शकतो, थोडंसं विचार करा. आता बघा, घनकचऱ्याबाबत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर सुरुवात काय होईल हो, SE अप्रोच आपण बघूया. SE अप्रोच, पहिला कचऱ्याची निर्मिती होते, बरोबर. त्यानंतर त्या कचऱ्याचं संकलन केलं जाते आणि त्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, बरोबर आहे का. आणि हाच आपला SE अप्रोच आहे आणि हेच मला तुम्हाला सांगायचा हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की या प्रकारची विचारसरणी, या प्रकारचं थिंकिंग डेव्हलप करा. आता बघा, निर्मितीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे हो. निर्मितीमध्ये आपण काय लिहू शकतो की एकतर काय, घनकचरा निर्मितीचा दर जो आहे तो जास्त आहे, म्हणजे निर्मिती दरच आपला काय आहे, जास्त. हा एक प्रॉब्लेम आहे. त्यानंतर अजून काय लिहू शकतो की कचरा त्याच्या प्रकारानुसार वर्गीकृत केला जात नाही आहे, म्हणजे सर्व प्रकारचा कचरा एकातच यायला लागला. कचरा काय होत आहे की व्यवस्थित त्याचं वर्गीकृत होत नाही. त्यानंतर अजून काय निर्मितीमध्ये अजून काय विचार करू शकतो की यूज अँड थ्रो अशी विचारसरणी आहे लोकांची, यूज अँड थ्रो. आता जेव्हा आपण बघा, जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना जेव्हा असा इंग्रजी शब्द वापरायचा आहे तर त्यांनी सिम्पली त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं आणि पुढे जायचं. ओके, यूज अँड थ्रो विचारसरणी. यामुळं काय होतं आहे की कचरा वाढत आहे. आता आपण निर्मितीबाबतीत आपण 3 पॉईंट जनरेट केलेत. आता संकलनाबाबत थोडंसं विचार करा. संकलनामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे की संकलन बघा की अनौपचारिक क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांच्याद्वारे संकलन केलं जाते आणि यामुळं काय प्रॉब्लेम आहे की त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग नसल्यामुळं त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ओके, अनौपचारिक क्षेत्रातील व्यक्तींद्वारे कचऱ्याचं संकलन होते. त्यानंतर आपण विल्हेवाटमध्ये अजून काय विचार करू शकतो की विल्हेवाटमध्ये बघा की आपण काय करतो की कचऱ्याचा पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण न करता थेट तो कचरा जाळला जातो आणि या कचरा जाळल्यामुळं काय होते की पर्यावरण संदर्भात समस्या निर्माण होतात, पर्यावरणीय प्रदूषण होते. ओके, पर्यावरणीय प्रदूषण होते. त्यानंतर विल्हेवाट लावत असताना आपण काय करताय की तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात नाही. ओके, लक्षात येते का विद्यार्थी मित्रांनो, आपला SE अप्रोच आपण कसा वापरलेला आहे. तर चला आपण शेवट करण्यात हे पाहून घेऊया की आजच्या आपल्या व्हिडिओमधून आपल्याला काय काय समजलेलं आहे. की बघा, आपण सुरुवातीला आपण काय पाहिलं की व्हाय ॲन्सर रायटिंग ॲट सच इनिशियल स्टेज, की ॲन्सर रायटिंग आत्ता करणं का गरजेचं आहे. मग आपण व्हॉट इज ॲन्सर रायटिंग पाहिलं आणि मग या व्हॉट इज ॲन्सर रायटिंगमध्ये आपण 2 मुद्दे पाहिले, थिंक फास्ट आणि राईट फास्ट. ओके, रायटिंग फास्ट असणं हे किती गरजेचं आहे हे आपण पाहिलेलं आहे की आपल्याला 10 मार्काचे प्रश्न जे आहेत ते 7 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत आणि 15 मार्काचे प्रश्न आहेत ते 11 मिनिटात सोडवायचे आहेत. त्यामुळे आपलं थिंकिंग फास्ट असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं की थिंकिंग फास्ट आपण कसे करू शकतो. तर त्या संदर्भात आपण काय पाहिलं की इंट्रोडक्शन 4 पद्धतीने लिहू शकतो, त्याची आपण शब्द ओळख करून घेतली. त्यानंतर मेन बॉडीमध्ये आपण पाहिलं की यामध्ये 6 अप्रोचेस आपण पाहिलेत. ओके, या 6 अप्रोचबाबत आपण काय केलं, शब्द ओळख करून घेतलेले आहे आणि त्यातील एक अप्रोच जो आहे SE अप्रोच हा आपण इन डिटेलमध्ये पाहिलेला आहे. ओके, त्यानंतर आपण काय केलं, कन्क्लुजन कसं लिहू शकतो ह्याची शब्द ओळख करून घेतली की सब्जेक्ट स्पेसिफिक कसं कन्क्लुजन लिहावं लागतं किंवा कसं आपण लिहू शकतो याची आपण काय केली, शब्द ओळख करून घेतली. आणि पुढं आपण काय केलं, SE अप्रोच जो आहे आपला तर तो आपण काय केला, इन डिटेलमध्ये पाहिलेला आहे. ओके, आशा आहे की हे तुम्हाला सर्व मुद्दे समजलेले असतीलच. पुढचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो कॉम्पोनंट बेस्ड अप्रोचवर असणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही थोडंसं शब्द ओळख करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये फायदा होईल की कॉम्पोनंट बेस्ड अप्रोच आपण कसा वापरू शकतो. म्हणजे आजचा जसा आपला व्हिडिओ झाला तसंच सेम आपण प्रत्यक्षदर्शी
तो आपण ॲप्रोच जो आहे तो प्रश्नामध्ये लावून आपण पाहणार आहे. ओके, तर या व्हिडिओसाठी देखील तुम्ही तयार राहा. आणि शेवट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमुळे माझ्या प्रिपरेशनला एक योग्य दिशा मिळत आहे, या व्हिडिओमुळे मला काय झालेलं आहे की माझ्या प्रिपरेशनमध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा देखील व्हिडिओ पोहोचावा, त्यांना देखील फायदा व्हावा, यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.